केस दुकानात मला आठवलं फुल. आम्हाला कसं रोज व्हिडिओ करायला लागतात, एडिट करायला लागतात. आमच्या पण त्या फोटोने शाळेतल्या नुसतं गच्च होतंय ते. त्याच्यामुळे बरोबर संक्रांतीचं हेअरकटचं व्हिडिओ अजून शिल्लक आहे ते एडिट करायचं. पण त्याच्यात फोटो डार्क निघत नाहीत ना वेस्टर्न साडीत. आपल्या काठाच्या साडीत कसे भडक कलर असतात, फोटो चांगले निघतात. कुठं आमचा अवतार राहणार आहे पळापळी मॅडम काय बसवणार एका जागेवर. मला सगळ्यांचं मुलं कमी आहेत त्यामुळे डान्स मध्ये सगळ्या थोडी थोडीच मुलं दिसतात. स्टेज भरून असले म्हणजे कसं चांगलं वाटतं जरा बघायला. कसला लाजत होता तेव्हा माहितीये का, आम्ही तिघांनी डान्स केलाय तेव्हा घरात. तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय तेव्हा. ह्यांनी मी ते बघून ते व्हिडिओ युट्यूबचा. तेव्हा कुठं त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय, नाही तर त्याला ते हे होत होतं. काय लागल्यापासून आताच डान्स आहे मला वाटते. नाही तर ती बॉर्डरचं का कुठलं होतं तिसरीला होता बघा माझ्याकडे तेव्हाच होतं. त्याच्यानंतर ते नाही का असे कपड्याचं ते 26 जानेवारीला 15 ऑगस्टला काहीतरी असतं. त्याच्यावर नाहीच ना परत गॅदरिंग नव्हतं. एका दिवसाला असते गॅदरिंग दरवर्षी. गॅदरिंग घेता आमच्या तोंडाचा फेस पडतो महिना झाला. खर्च तरी काय थोडा आहे, त्याला लग्नाच्या वर खर्च झालाय त्याचा. स्टेज, साऊंड सिस्टीम काय 50,000 भाडं घेतायचं. करते त्या हो, पण ते टिकवून ठेवायला येणार त्यांना. हो, मुलं सगळी त्या तिकडच्या एरियातली काय करतात, आतमध्ये येऊन सगळी फोडा तोडी, हे फोड ते फोड. शाळेला पूर्ण हे कंपाऊंड वॉल नाहीये चांगलं. मस्त ठेवून बघितलंय सगळं. ते तिकडचं सगळं पाणी त्या लोकमंगाचं तिकडचं येतंय ना पावसाचं, गटार सगळं इकडे येते आमच्या इकडे सगळ्या कॉलनीची. आणि ते गटार पाण्याच्या मस्त पोडले त्याच्यात ग्रामपंचायती सगळ्यांच्याच सांगून झाले. आणि ते पाण्यानं काय होतंय, केवढ्या मोठ्या मोठ्या भिंत पडल्यात त्या पाण्याच्यानंच पडलंय ते. दोनदा बांधून झालंय ते. खड्ड्यात शाळा आली ना, उंचाव पाहिजे होतं ते. तर फाउंडेशनला पण बराच खर्च केलेला आहे. बराच खर्च, कारण माझ्या देखत चालू आहे फाउंडेशन. जास्त हेअर कट नाही करत, फक्त स्टेप टाकते. माधुरी कट करते. आता जाऊन शाळेत परत कामं उरकायची परत. मी करायचं म्हणते की सकाळपासून, पण माझ्या गडबडीत राहायला मला हे डबल त्रास होण्यापेक्षा जाताना थांबावं म्हणून मी उरकले सगळं. तोपर्यंत तुम्ही आला. जाताना तरी काय आम्हाला शाळेत जाऊन कामं करायची, मग आम्ही आवरणार आहे. हो, साडी बिडी नाही घालून जाणार, तर ड्रेस घालून जाणार. खुर्च्या उचला, हे करा ते करा. 3ला आवरायला घेणार. टायमिंग मध्ये आली रेडी तुम्हाला.
किती माझ्या माग गडबड, किती माझ्या माग गडबड. मी म्हणलेलं स्वयंपाक बिपाक करून मग शाळेत जाऊ, सगळं राहिलं. ब्लाऊज रेडीमेड असलंच घालायचं आपण, छान दिसते तुम्हाला. आणि मला बरं वाटतंय ती कम्फर्टेबल, नाही तर छातीला असं रुतलेलंच नसतं. अगं ह्यांचं म्हणलं उरकून द्यावं म्हणजे गडबडच नाही. मग तुला किती का वाजना त्या, मग मी मागणं जाईन शाळेत. कोण आहे, ह्याला आहे का? हा ज्योती मी साहित्य, आमच्या शाळेची गॅदरिंग नाही का आज, त्याच्यामुळे ह्यांची बी गडबड आणि माझी बी गडबड आहे. ऑनलाईन ब्लाऊज मागवलं नाही तर दारात दारावर 150 रुपये लावू. हो. काय ते पीस तर येतोय का? आपल्या माळा वाजतात की अगं सारखं. काय माहिती, आम्ही घरी नसतो त्यामुळे आता काय माहिती आम्हाला. सांगा मला ते दिलं होतं तेव्हा. माप कळलं पाहिजे परफेक्ट. माझं बसून एक्सेल बस नक्की. चांगलं आहेत की. हो दीदीने मी माझ्या चार सगळ्या घेतले साईड ते. घेतलाय हो. आणि रेडी घेतलाय असा. मी पण मरून ग्रीन कलर असा म्हणजे मेहंदी सारखा घेतलाय, व्हाईट आणि नेव्ही ब्लू ब्लॅक. सगळ्या साड्यावर घालते मी क्रॉस मॅचिंग. शिवाय बी नको काय शिवाय दिवसभर इथं कम्फर्टेबल वाटत. काय काय पैसे द्यायचे कोणाला पाहिजे का विचारा. विकले मी. माझी विकायची कशाचे साधे साधी आपली शिवायची नवीनच आहे आताची. खूप म्हणलं होतं कोणतरी पाहिजे ह्याला टेटस ठेवा. माझा टेटस बघितलं ना रात्री. नाही आहो. अहो 10:30 वाजता ठेवला एवढा प्रेमानं. होय नाही बघितलं. मला त्याला कमेंट आले त्या लय लेट बर्थडेचा होय. हो असं दे, लेट तर लेट हो केला ना बाजार. काल तर एक मैत्रीण मी घरी पोचल्यावर केक घेऊन आली दुकानात. म्हणले कुठे आहे, म्हणले मी घरी पोचली. म्हणले काय येडीबिडी आहेस का, काय एवढ्या लवकर घालत घरी गेली. म्हणलं खतखणी आले झाले मला. स्नेहल नाही खालची. साडी बिडी आणलीस का तू? नाही, 5:30 वाजता जायचं इथनं. मग म्हणलं एवढं लवकर काय करू मी करू. मग काय करणार आहे मग? आता क्लीनअप, प्लकिंग आणि वॅक्स. बाकीचं मग आता बघू. आता म्हणते घरूनच करायचं म्हणून. अहो आतापासून करून त्याचा 5 वाजता साडी कसं होईल. काय होते त्याला? 5 वाजेपर्यंत नाही. ते मेकअप ही व्हायचं नाही ना. 24 तास राहतो. एका 2 तासात निघत असतो तर मग कोणी केलं असतं. नव्हे, गरमी पण आहे ना, म्हणून म्हटलं मग थोड्या वेळानं साडीचं 4-1 वाजता घालायला. तुम्ही माघारी कधी येणार? 9:30-10 वाजता जातात. अरे ते आर्यनची मम्मी मग घालली होती साडी. तेच त्यांना माझा मी तुमच्याकडे नव्हतं केलं. आमचं तुझं वेगळं आहे, दुसऱ्यांचं तुझं वेगळं असतं. त्यांचं मी चाललं बाया, मी ते पुसायला लावली. तिचा नंतरच. त्याचे काय होत नाही, ते राहतं ना बरेच दिवस आणि साईड इफेक्ट नाही. रेडीमेड मी म्हटलं शिकत करायचं.